शुभ सकाळ मंडळी. आपण आता आहोत नायगावमध्ये. रात्री 10 वाजता आपल्याला पेपर मिळाले, मग आपण निघालो तिथून. तर दुपारची मुंबई एंट्री पास करून आपण येऊन सहाराला जेवलेलो, आंघोळ वगैरे करून मस्तपैकी आता फ्रेशमध्ये निघालो आहे. बरोबर 5 वाजता आपण सहारावरून स्टार्टर मारलेला. आत्ता बघा पोचलो आपण संगमेश्वरला. संगमेश्वरचा अजून काही रस्ता काम चालूच आहे, का रस्ता काही पूर्ण झालेला नाही. आणि तुम्हाला एक इन्सिडेंट सांगायचं म्हणजे कसं आहे माहिती काय, आम्ही होतो माणगावमध्ये आणि ट्रॅफिक असल्यामुळे आमच्या गाड्यात तर अशा कंडिशनला असतात आम्ही 1 नाही तर 2 गेअरच वापरू शकतो, म्हणजे मोठा स्पेशल आणि बारका स्पेशल. विषय असा झाला की अचानक एक कार घेऊन पोरगा गाडीच्या आडवा आला डायरेक्टली. आणि आमच्या गाडीची काही चुकीच नव्हती, म्हणजे आकाश त्याला हॉर्न पण देतोय, लाईट पण देतोय, तरी पण त्या माणसाने ऐकलं नाही. गाडी डायरेक्ट आडवी मारलं गाडीला आमच्या. त्याच्या गाडीला आमची गाडी नॉर्मल टच झाली. आमच्या गाडीला काही जरा पण फरक नाही पडला, पण त्याच्या गाडीचा पाठचा जो बंपर होता एक्स्ट्रा गार्ड लावलेला, तो बंपर बँड झाला. आणि त्याच्या साईडला त्याची आई बसली होती, तर ती येऊन आम्हाला म्हणजे आमच्यावरती मोठ्या आवाजाने बोलायला लागली. आम्ही गाडी साईडला घेतली, तिला समजवायचा प्रयत्न केला, तरी पण त्यांची चुकी असून सुद्धा ती लोक चुकी मान्य करायला तयार नाही. आणि शेवटी आमच्याकडे ते माफी मागून घ्यायला म्हणजे आमच्यावरती फोर्स करे. आम्हाला सगळे लोकलचे लोक पण बोलत होते तिथून की तुमची काही चुकी नाही आहे, तरी पण ते लोक काय ऐकायला तयार नाही. शेवटी आम्ही वैतागून शेवटी पाठीपणा घेतला, कारण बोललो जाऊ दे, आपण काय जास्ती भानगडी करून काय फायदा नाही, कारण तिथली लोक काय त्यांचं ते खरं म्हणणार, आपलं काय ऐकणार नाही. मग आम्ही जरा मजा मस्ती करत जरा आलेलं, कारण बोललो टेन्शन घेऊन कुठं जायचं आपल्याला. ते सॉरी तर सॉरी, आम्हाला काय त्याच्याने काय फरक नाही पडला. त्यांना वाटलं बरं ठीक आहे. 3 वाजता आम्ही बरोबर निवळीमध्ये आलो. निवळीच्या पुढे आल्यानंतर आमच्या मन्याभाऊची एक गादी आहे, त्या गादीवरती आम्हाला येऊन काय वेळी आम्हालाच काम करायला लागतं, किंवा मन्याभाऊ आमचे दमलेले पण असतात, कंटाळतात ते नंतरला. मग आमचं काय आकाश भाऊ काय कुक असल्यामुळे टेन्शन नाही, तो स्वतः पण काही कुकिंग करायचं हॉटेल आहे त्याचं असल्यामुळे, त्याच्यामुळे तो आता कांदा वगैरे चिरून आमच्यासाठी मस्त की बुर्जी वगैरे करणार. आम्ही बुर्जी भाऊ खाणार आणि आमच्या बरोबर पॉईंटला निघणार पार्किंगला. आम्ही गाडी आमच्या हक्काच्या सेफ पार्किंगमध्ये आता उभी केली. गाडी उभी केल्या आमच्या जरा लेफ्ट साईडला आम्ही नजर फिरवली, तर डॉगेश भाईचं जरा वेगळाच सीन दिसतोय तिथे. त्याच्या गाडीचं कुणी काय सुपारी दिली की काय आयडिया लागत नाही, तो गाडीचं नुकसान करण्याच्या भानगडीतच आहे.